रमला कुट ग काना, रमला कुट ग काना, काजुनी येईना आलो आलो आलो. जरा बाहेर जाऊन देत नाही, लगेच वरडा वरडी. हे आहे येताना वाटत तो सरपंच भेटला होता. तो म्हणला तुझ्या आईला यात्रेला यायला किती वेळ आहे अजून. आता तो धरून 12 माणसं झाली, अजून 2 म्हणजे 12, 13, 14. म्हातारीच्या नाकात बघ. आयला खरंच की. काय बघतो श्री निरखून? नाही तुझ्या नाकात नथ. मग नाक बी माझं आहे, नथ बी माझी आहे. नाही, नाक तुझा असेल पण ही नथ कुणाही तरी दिसते. म्हणजे हे आहे विधवा बायका नथ घालीत नाहीत ग. तू मला शास्त्रार शिकवू नकोस, मोठा आला विद्वान पंडित. पंडिताचा प्रश्न नाही, पण मला जरा संशय येतो. ही नथ तुला दिली कुणी? तुझ्या बाण. बाण काय तू म्हणजे झालेली दिसते. आता ग बसतोस का नाही? मुखाने काढून दे. नाही काढणार. नाही तर मी काढून घेईन. नाही काढणार. जा. माझा आई अगं लोकांची नथ आहे. आई काढून दे ना माझा. आई काय तू माझा. तू काय नाही पण या गावात काय राहायला नको बाई. अगं पट्टीतून माझ्या मागं लागून मला म्हणते कसं माहितीये का? जरा काजू वाकी हितो काजू वाकी तुमच्या हाताने काजू म्हणून म्हणते इथला मुक्काम वाढूया आपण. कळा कळा. तू जाशील त्या धोब्याचा आदरून त्याची भट्टी पेटवायला आणि आम्ही बसतो की तोपाशी. मग जलमभर पोसायचा ठेका घेतलाय मी तुमचा. ह्या तमाशातल्याच माणसांनी नाचणाऱ्या बायांचं वाटोळ केलंय. तुमची पोट भरता भरता त्या कवा म्हाताऱ्या झाल्या त्यांचं त्यांनाच कळलं नाही आणि मग बसल्या कपाळावर हात मारत. जाऊ दे बाई, उगीच बोल नकोस. ए पोरनो ये कापड काढून झोपा. उद्या सकाळी झोप्याकडे जायच्या धुवायला. अरे मुडद्या काढा काय बदला म्हण. अगं बदला काय काढा काय एकच. होय नीट झटकून द्या बर का, नाहीतर एखाद्या नट जायचा त्यातनं. सगळ्या जण्याला कापड दिली ती व्यवस्थित दिली होती ना? होय तू दिलेलं गाठोड जसंच तसं उचलून त्याच्या हातात दिलं का ग? नाही परत कुठं पाडलं नाही ना? नाही बाई, काय एखादा नट कमी आहे? नख हा नग नाही. आता कोणाला नेलं इथं? हे बघ कुणी असेल ना त्याला घालवून दे. आम्ही जातो. चल. जाऊ नको बाई, जाऊ नको. चल ना, कुणीतरी ब्याद असेल. अगं उठ ना. आता काय तुझं नाही काय? कोण आहे ग बाई? तुम्ही यायचं वय? आता तुम्हाला कसं आकडून द्यायचं काय? तुम्हाला मी सवय लागली का रातचं याची? नाही मी ती भट्टी लावत होती ना म्हणून. म्हणजे आज रातचं इथं भट्टी लावायचा विचार दिसतोय तुमचा? होय रे चौधरी का चांद आलाय? होय रे फुरमुश्या, तुला ताकीद देतो बाई पासून 4 हात लांब राहायचं. जर का बाईच्या तोंडाजवळ तोंड आणलेस तर तुझ्या तोंडात तुमचं निघाली आणि वाजवर बसेल टांग 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 टांग. मेल्या जर का हल्ला बिल्ला तर पेटात लाच घालीन. तुला धुतल्या कुत्र्यावर गप्प बसायचं. तुला धुतला यार पाण्यानं माझ्या पार्टीचं वाटोळ केलं. वाटोळ केलं मुद्दा काढला इथं. काय पडलं? ते आपलं हे हो तुमची ती हो तुमच्या धोत्रात नाव आपल्या चड्डीत नाव आपल्या तुमच्या पात्रात आली होती हो. म्हणजे कुठे गेली आता? खिशामध्ये होती एवढ्यामध्ये. बघा ही बघा ही
म्हणत म्हणा की हो आमच्या आईला सापडली म्हणजे आताच्या आता नेऊन दे. जिची कुणाची असेल तिला बिचारायला रातभर झोप लागायची नाही. खरंच झोप लागली नसती. बरं एवढी घाय का? सकाळी द्यायची आणून. मी कुठे काय पळून जात होते? तेच म्हणलं मी की सकाळी देतो म्हणून तशी वासकेने अंगावर आली म्हणजे तोच का टाकू भट्टीत. त्याचं काय आहे, आम्ही पडलो आईवाले त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो, नाही म्हणून भागत नाही. पण खरं सांगू का बाय, आमच्या आईसारखी आई नशिबानीच मिळते, नशिबानीच. हा अहो दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजिबात खपत नाही. आता साधी गोष्ट आहे, गिरायकाच्या खिशातला माल ही धोब्याची कमाई का नाही, आहे का नाही. पण आमच्या आईला पटत नाही, म्हणते बाबा दुसऱ्याचं नको, गरज असेल तर लक्ष्मी स्वतःहून चालत 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 आपल्या घरी. आता लक्ष्मीला काय तेवढा धंदा आहे आपल्या घरी यायचा, पण नाही एक स्वभाव असतो माणसाचा. खरंच तुमच्या आईचा स्वभाव अगदी तुमच्यासारखा आहे बघा. असणारच. अगोदर आय घरी मागून मी झालो त्यामुळे माझा छाप पायावर पडला. आमच्या माय लकडी जोडी अख्ख्या गावात पॉप्युलर आहे, सगळ्यांना माहिती आहे, कुणाला विचारा. हे बघा बाय, तुम्हालाही सांगून ठेवतो, आमच्या आईची कधी मस्करी बिस्करी कधी नाही. हा तिचा स्वभाव लय तापट आहे. तिच्या विरुद्ध चुकून गेला तो मिळाला म्हणून समजा, मग मोठा बॅरिस्टर असं ना पार बाळाच्या भावात गेला म्हणून समजा. हा तिथं म्हणजे कसं, हम करू कायदा, हम करू कायदा. समजा असू द्या हो. मला एक सांगा, आई काय जन्माला पुरती होय? जन्माला पुरती ती बायको. तुम्हाला असं नाही वाटत काय बायको करावी, संसार थाटावा, 4 पोरं बाळ व्हावी, असं नाही वाटत? अहो पण वाटून उपयोग काय, आमच्या गरीबाला पोरगी देतो कोण. आणि समजा एखाद्याने जीवावर उदार होऊन पोरगी दिली तर तिला धुवायला चुप रे, तिच्याकडे बघायला आम्हाला येळ आहे कुठं. अहो आम्ही नदी तिरी आणि अख्खा गाव आमच्या घरी येऊन बोंबलतोय. हे बघा बाय, हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्याने होणार नाही. हे येरा गबाळचं काम नाही हो. येरा गबाळे, अरे बापरे, अहो त्या गबाळे वकिलाचं वरात धुवायचं राहिलं की अहो सर्वांचे कपडे सुकले नाही तर अख्खा वरात रस्त्याने नागडे फिरत माझ्या नावाने बोंबलत जातो मी. अहो पण थोडं थांबा की, तुम्ही थांबतच नाही बघा. मी काय तुम्हाला खाते? नाही खायचा प्रश्न नाही, पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही. आहे ती मस्करी नाही. हे बघा तिची मस्करी करायची नाही. अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिची मस्करी केली आणि जीवाला मुकला. कारण काय, हम करसू कायदा, हम करसू कायदा, हम करसू कायदा. चुप रे. मी त्यात घेऊन गेलो आहे. लोकांची त्यात आपल्याला काय करायचे, पाप लगता. मी तुला 4 दिवस चालून दे, मी रक्ताचं पाणी करीन, मी तुला खंडीमध्ये जाईन आणतील, पण आहे लोकांचं पोरा पोरा पोरा, मला काय बी नग, देवाने इतका लाख मोलाचा दागिना दिला हे मला आज कळलं. माझं बाळ ते